मुक्ताबाई मुक्ताबाई बोला 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 आदिशक्ती मुक्ताबाई श्री संत जगन्माता मुक्ताबाई ब्रह्मचित्तला मुक्ताबाई जगत्रयजननी मुक्ताबाई माऊली माझी मुक्ताबाई कीर्तनाचे भाव या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. विचारावं सगळ्यांनी, जोग महाराजांनी विचारावं, सोन्या आळंदी आली का असं म्हणून विचारावं मामा साहेबांना. आळंदी आल्यावर प्राण सोडणारे महात्मे कुठं? तुम्ही म्हणता आम्ही पाहतोय सगळं. असे महात्मे या नगरीमध्ये होणार आहे. अनेकांच्या चरित्र कथा आपल्याला माहिती आहे. हे प्रकरण जरा उलट आहे. तुम्ही इथं का प्राण सोडताय? त्यांनी दिलेलं उत्तर मला अपेक्षित आहे. ते म्हटले आळंदीत प्राण सोडला तो लोक माझी उद्या समाधी बांधतील आणि माझे दर्शन घेतील. ज्ञानोबारांच्या आळंदीत दुसऱ्याचं दर्शन नाही बुवा. तिथला राजा एकच आहे. देशिक राजा दयानिधी अलंकापुरी जो नांदी. सगळ्यांच्या समाध्या सापडल्या. या आळंदीत थोरपण कोणी कोणी घेऊ नये. मी काल बोललो, ही नगरी विद्वत्ता दर्शवणारी नगरी नाही. या नगरीने विद्वत्ता दाखवण्याचा प्रयत्न करू नये. वरवर विद्येत त्याच्या शब्द पांडित्यावर पोहण्याचा प्रयत्न या नगरीत कोणी करू नये. या नगरीत प्रेमानं आनंदानं कृपेतलं आयुष्य जगायचं असेल तर मला असं वाटतं ज्ञानोबारांच्या भगवती ज्ञानेश्वरीच्या भाव विश्वात बुडून जाण्याची ही नगरी. ज्ञानोबारांच्या प्रेमात बुडून जाण्यात इथं जो आनंद आहे तो आगळा वेगळा आहे. आणि त्या नगरीचा आनंद आस्वाद घ्यायला प्रतिवर्षी सनकाधिक यात्रे येते उपासक गळामध्ये जाणोनी संत येती धावत. प्रतिवर्षाप्रमाणे इथं साधक येतात. इथं येणाऱ्या प्रत्येक साधका करता एक आगळी वेगळी मेजवानी कीर्तनाची भजनाची आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळते. त्यातली आळंदी क्षेत्रातली भजनाची दैदिप्यमान असलेली चांगली मेजवानी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळते. गुरुवर्य ताल मार्तंड मृदंग वादकाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्मान प्राप्त व्हावा ही प्रारंभी सुरुवातीपासून ज्यांची इच्छा होती. वादकाचा वेगळा सन्मान असावा, त्याचं वेगळं वैभव असावं, हे तारुण्यात ज्यांच्या मनात होतं आणि ते ज्यांनी आपल्या उत्तरार्धापर्यंत सत्यात उतरवलं असा मृदंग विश्वातला महाराष्ट्रातला अनेक गोरगरीब लेकरांच्या साधकांचा राजा म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो असे आदरणीय दासोपंत स्वामी महाराज. आज गेल्या वर्षी मी या उत्सवात सेवा केली. त्यांचाच आग्रह होता की तिसऱ्या वर्षी मी गणेश शास्त्रींकडे असायचो, त्यामुळं तिथं आलो. उद्धव महाराजांची मला असं वाटतं सेवा होती. त्यावेळेला गुरुजींनी मला म्हटलं तुम्ही एक सेवा म्हणतोय तुम्हाला, पण तुम्ही काय आम्हाला होकार देईना. म्हटलं मी करेन. योगायोगानं मी सेवेला आलो आणि गुरुजी सेवेला नव्हते. त्यावेळेला मोठ्या जड अंतःकरणानं आम्ही सगळ्यांनी त्या सेवेला पुढे गेलो आणि ती
ज्ञानोबारांची सेवा मात्र सगळ्यांनी रुजू ठेवली. क्षणभर असं वाटलं होतं सगळ्यांना की हा उत्सवच गेल्या वर्षी होणार नाही, पण कौतुक केलं पाहिजे. गुरुजी, बाप म्हणूनही परमेश्वरानं तुम्हाला पास केलं. ज्ञानोबांनी कृपा केली तुमच्यावर. मृदंग घडवण्यामध्ये अनेक लेकरांचे बाप होता होता, घरचा बाप होता होता अनेक जण राहून गेले. अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो. पण उत्तम बाप, पुरुषार्थ गाजवणारा बाप परमेश्वरानं तुम्हाला घडवलं. 2 रत्न सिद्धेश्वरावांच्या, ऋषिकेशरावांच्या रूपानं परमेश्वरानं तुम्हाला दिली. आणि तुमच्या गैरहजेरीतही लेकरांनी अशीच ज्ञानोबांची सेवा अत्यंत जीवाभावाने गतवर्षी केली. पण आज गुरुजींचं खूप दिवसाने, तसं तर आमची ओळख चांगली आहे, पण पहिलं कीर्तन माझं गुरुजी वाजवत आहे पहिल्यांदा. पण त्यांच्याकडे आजही पाहिलं की असं वाटतं वा, खरोखर किती म्हातारा झालं तरी शिकार करणं काही सोडत नाही. परमेश्वराची कृपा आहे. त्या बोटांनी अनेक वर्ष मृदंगाची साधना केली. वैद्यबाबांच्या आवडत्या लेकरांमध्ये अग्रगण्य नाव आमच्या स्वामींचं घ्यावं लागतं. कुठं कुठं स्वामींची शिष्य सापडतात, तिथं जाईल तिथं आगळं वेगळं प्रेम, वैभव. खूप आनंद वाटला मला या सेवेला येताना. म्हणजे म्हटलं यावर्षी तुम्ही आम्हाला काही नकार देऊ नका. एकादशीला तशी खूप धावपळ सगळ्यांच्या पाठीमागे असते. स्वामीजींच्या आग्रहातून आज सेवा पूर्णतेला जाते. मी त्यांच्या चरणी वंदन करतो. आदरणीय हरिभक्त परायण मृदंग अलंकार विकासजी महाराज बेलुकर, नुकतंच ताल विकास शिक्षण संस्थेचा ज्यांनी शुभारंभ त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये केला, ते आज उपस्थित आहे. उपस्थित सन्मान्य सगळीच मंडळी, अण्णा नारायण महाराज चाल म्हणून गेले, आदरणीय बंधू तुकाराम महाराज राऊत, आदरणीय सगळी महाराज मंडळी, माझे सहोदर. आज महाराष्ट्रातलं कीर्तन विश्व अत्यंत महाराष्ट्राच्या सर्वसामान्यापर्यंत ज्यांनी पोहोचवण्यामध्ये यज्ञात आहुती घातली, असं आपल्याला सगळ्यांना सुपरिचित असलेले व्यक्तिमत्व आदरणीय पुरुषोत्तम महाराज पाटील हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. मी त्यांनाही धन्यवाद देतो. आज ज्यांचा जन्मदिवस आहे आणि गतवर्षी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्यांनी 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून प्रथम क्रमांक कीर्तनामध्ये मिळवला, अशा आदरणीय दीपक महाराज पाटील, ज्यांचं वास्तव्य या गल्लीमध्ये 4 वर्ष होतं. आज दीपक महाराज आहेत, तुषार महाराज आहेत, आमच्या जिव्हाळाचे सर्वेसर्वा अमोलजी पाटील थोरात आहेत. ज्ञानोबांच्या दरबारातली इलेक्ट्रिक फिटिंग आमचंही इथं सेवेला उपस्थित आहे. आमच्या जिल्ह्याचं बडगुजरजी आज कार्यक्रमाला आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. मृदंग विश्वातला उत्तर महाराष्ट्र विभागातला राजा म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो किरणजी महाराज गोसावी कार्यक्रमाला उपस्थित आहे. सगळ्यांना वंदन करतो. प्रल्हाद भाऊ आदी करून सगळीच महाराज मंडळी, फार नावं आता कोणाची घेत नाही. तुम्हाला सगळ्यांप्रती माझ्या अंतःकरणात प्रेम आहे. माझे राहुल दादा आहे, प्रवीण दादा आहे, या सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबांची नगरी आहे, पर्व काळातली सेवा आहे. तो पर्व काळ आहे. वाडा सायासे मनुष्य जन्म पावावा, आवियाला पुरुषार्थ तोफा वाया दवडावा. मनुष्य जन्म पावावा. ज्ञानोबा बोलतात, ज्ञानोबांचा वासुदेव आहे. ऐका तुम्ही सगळे सुज्ञ श्रोते, या अभंगातलं, या वासुदेवातलं एक चरण माझ्या आजच्या अभंगाकरता सुद्धा फार महत्वाचं आहे.
काय म्हणतात ज्ञानोबाराय, वाडा सायासी, मोठ्या कष्टानं मिळालेला नरदे पंढरी महाराज. वियाला पुरुषार्थ तो का वाया दौडावा. अरे पुरुषार्थ साध्य करण्याकरता परमेश्वरानं नरदे दिला, काय वाया घालवायचा आहे का तुला मित्रा. अरे काया वाचा मने करोनी मुरारी ओळगावा. कायेन वाचेन मनानं भगवंताची सेवा कर. ओळख करून घे त्या मुरारी, मूर अधिक आरी, त्या परमेश्वराची ओळख करून घे. पण कशाने होईल. वरते एकादशी करोनी परलोक ठाकावा. एकादशीचं व्रत कर बाबा. हा पर्वकाळ जर साध्य केला तर तुला चांगलं पद मिळेल. कोणतं पद मिळेल. त्याच वासुदेवामध्ये महाराजांनी वर्णन केलेलं आहे. या अभंगात तुकोबारांनी तेच पद सांगितलं. काय देव उदार होनी भक्ता देतो अमर पदे. पुढं देतान म्हणे साना थोर वैरियासी त्याची दे. देह सार्थकांती वासुदेव आद्य चंदी. देखा अजामिळ उद्धरिला नामे येणे मुकुंदे. ओम नमो भगवते वासुदेवाया. ज्ञानोबा म्हणतात अमर पदाला जायचं असेल तर शरणागती स्वीकारावी लागेल, नम्र व्हावं लागेल, तेव्हा कुठं मोठं पद मिळतं. ज्ञानोबा म्हटले तुमच्या पदरात ते घालता येईल बाबा, पण त्याकरता सूत्र तुकोबारांचं ऐका. काय म्हणतात तुकोबाराय. अनुसरी तो अमर झाला. कीर्तनात बसलेल्या काय जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या सामान्य काही इच्छा आहे. त्यातली पहिली इच्छा आहे माणसाची, मी ज्ञानी झालं पाहिजे. कोणालाही वाटतं मला ज्ञान मिळवता आलं पाहिजे. या नगरीत आल्यावर कोणालाही वाटतं मी ज्ञानी झालं पाहिजे. असं काही कोणी ज्ञानी होत नाही. आणि ज्ञानोबा यांच्या नगरीत कोणीही ज्ञानी होत. दोन्ही वाक्य बोलतोय, कोणी ज्ञानी होत नाही, कोणी ज्ञानी होत. हो, ज्ञानाची तीव्र भूक आहे, पण अंतःकरणामध्ये अहंकार आहे, नापास व्हाल. तीव्र भूक ज्ञानाची आहे. जन्मोजन्मीचं अज्ञान साठवलेलं आहे, पण ज्ञानोबारांवर प्रेम आहे. अरे कंपनीत जाणारे पोरं होते, या गल्लीत राहणारे. कंपनीत कधी माळ गळ्यात आली, कधी ज्ञानोबारांची कृपा झाली. कसं एकादशीचं व्रत चालू झालं आणि कसे ज्ञानोबारांबद्दल प्रेम जडलं, हरिपाठ पाठ झाला, गाणं यायला लागलं, वादन यायला लागलं. ज्ञानोबाराय होता कृपा तुमची पशु बोले वेद. कृपा हिचं दुसरं नाव ज्ञानोबाराय. कृपेशी स्वतंत्र जन्म नाही. नाथ महाराज भागवतात बोलतात. उपजेतो साधू पायी कृपा बसे संतांच्या देही. त्यांची नीती पायी दाटुकी जगी. अरे कृपेला आश्रय घ्यावा लागतो, कृपेला जगामध्ये प्रसिद्धी मिळवावी लागते. मिळवण्याची इच्छा होते त्यावेळेला त्या कृपेला पाय धरावे लागतात ज्ञानोबारांची, की तुमच्या सोबत आम्हाला मिरवा. तुका म्हणे तुम्ही मिरविल्यावरी. जसं तुकोबारे म्हणतात तुम्ही आम्हाला आमचं म्हणावं. जगाचं काय. इथं ज्याला वाटतं ज्ञानोबारे माझे, मला ज्ञानोबारांनी आपलं म्हणावं, खरोखर ज्ञानोबारे त्याच्यावर कृपा करतात. मी कायम सांगतो, आळंदीत आल्यावर कपडे शिवायला टाकायला जाताना टेलर कडे जायची जेवढी घाई होते, तेवढी घाई जरी ज्ञानोबारांच्या दर्शनाला जायची झाली तरी माणसाचं बदल काही अडचण नाही. कारण ज्ञानोबारांना आपल्याशिवाय आळंदीत दुसरा आहे तरी कोण कोण आहे. ज्ञानोबारांची आळंदी ही साधकांची आळंदी. आपल्याकडे प्रमाण अनेक आहे, म्हणून आपला वेळ घ्यायचा नाही. इथं साधक दशेत राहिलं पाहिजे. साधकाला ज्ञानोबारांनी, साहित्यिकाला साधकाला ज्ञानेश्वरी दिली, सिद्धांना अमृता अनुभव दिला, योग्यांना चांगदेवाची 65 दिली, तुम्हाला मला अभंग दिले, सर्वसामान्यांकरता हरिपाठ दिला. करा, एवढ्यानं सुद्धा तुमचं भलं होईल. काहीच करत नसाल एवढं तरी करा बस. ज्ञानदेवा संग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. किती सोपं केलो. सध्या पुरुषोत्तम महाराज एक जगाची रीत आहे, माणसं सोप्यातलं कठीण करतात आणि ज्ञानोबारांनी कठीणातलं सोपं केलं.
सोप्यातलं जी माणसं कठीण करतात त्यांना पंडित म्हणतात आणि कठीणातलं जे सोपं करतात त्यांना संत म्हणतात. ज्ञानोबरांची तुकोबरांची शिकवणच आपल्याला ही ज्ञानी व्हा, जरूर व्हा. पण वारकरी संप्रदायातलं ज्ञान हे भक्ती प्रेमातलं ज्ञान आहे, नुसतं ज्ञान नाही. विरक्ती वाचूनी काही ज्ञानासी तगनेची नाही. काय करतात ज्ञानी होणारे? ज्ञानी 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 जगात काय पाहणं त्या वेदाकडं नाही. श्रुती परोती माऊली जगा, तिला माय म्हटलं जगाची. पाहे पाजा निवेचिनी बडे, कोणी वेदापासून असे आगळे की शेषावनी तोंडाकडे बोलती आपी. ज्ञानोबराय म्हणतात त्याच्या एवढं शहाण व्हाल का? पण ज्ञानोबरायचा विषय आला की वेद म्हणतो नाही बाबा, आम्हाला ठाऊक नाही. सांगा ना वेदाला म्हणाव चला पंढरीला करावं वर्णन. ते म्हणता नाही, ते ज्ञानोबरांना विचारा, आम्हाला कळत नाही. तीच भूमिका ज्ञानोबरांनी पुढे मांडावी आणि सांगा भाऊ तुम्ही काय सांगाल. लेनो ब्रह्ममार्ग चुकले, ओले पंढरपुराचे आले, भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. ज्ञानोबराय कधी मोठेपणा घेत नाही. नेनो हात कानावर आहे, ज्ञानोबराय म्हटले माझी. हे ज्ञान असून सुद्धा देवानं म्हणावं ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. कोणालाही वाटतं मी ज्ञानी व्हावं, पण कोणीही ज्ञानी होत नाही. अज्ञान कबूल करण्याची मानसिकता ज्याच्या अंतःकरणात असेल तो विद्वान होतो. पण अज्ञान कबूल करता आलं पाहिजे. येतानाच मला 15 बोल येतात हे सांगणाऱ्याला कुठं पकवा देत असतो. अरे इंटरनॅशनल दर्जाचा भिकारी व्हावं लागेल ना इथं. ज्ञानोबरांच्या दारात काय मला येतं सांगेल. मी भिकारी बाबा, वाढा, काही दान वाढता येईल तुम्हाला तो वाढव याच्यात असं म्हणायची नियत असली तेव्हा ज्ञानोबराय वाढतात. मग काही वाढण्याकरता निमित्त लागतं. योग्य ठिकाणी माणसाला ज्ञानोबराय पाठवतात. जा काहीतरी साध्य करून या बाबा. कोणालाही ज्ञानी व्हावं वाटतं, सामान्य इच्छा आहे, होता येत नाही. काही वेळेला इथं ज्ञान उपयोगाला येतं, तिकडं चालत नाही. आपलं ज्ञान उत्तरार्धात काम करत नाही. काही माणसं 40-40 वर्ष परमार्थ करतात, म्हातारपणात वेळाच सुचत नाही, त्यांना कळत नाही काय झालंय बाबा. बोलतच राहत. किती बोलायचं काय मर्यादा आहे की नाही त्याला. ऐकणाऱ्याला फार गोळी घ्यायची वेळ आली, त्याला म्हणायची वेळ आली आता तुम्ही गप बसायचं काय घ्याल बा. पण म्हणूच शकत नाही बोलतो, एवढं धाडस नाही. परिस्थिती महाराज, आपलं ज्ञान जगाला किती सांगावं याची मर्यादा माणसाला कळायला पाहिजे. आपली मर्यादा आणि आपल्या क्षमतेचा अंदाज माणसाला आला. तुम्ही असो वेळ आज तुमच्यावर आहे, माझ्यावर आहे. बोलणाऱ्याने कधी कधी समजून घेतलं पाहिजे की इथं शांत राहण्यात सुद्धा मजा आहे, आनंद आहे. शांत राहणं ही सुद्धा विद्वत्तेचं लक्षण आहे. मौनम सर्वार्थ साधनम. शांत राहणं हे कळतं, नगरीत कळत नाही. एवढं सोपं नाही. थोडं माणसाला पाठ झालं की माणसाला मला असं वाटतं मी कधी सांगेल. आपलं ज्ञान म्हणजे त्या किलोमीटरच्या दगडासारखं. त्या किलोमीटरच्या दगडावर लिहिलं असतं आळंदी 4 किलोमीटर. त्या दगडाकडे पाहून हजारो माणसं आळंदीत येतात. त्याला जाऊन कधी विचारा का तुम्ही कधी. आपण नाही. आपला जन्म फक्त लोकांना पाठवायला झालेला आहे. याला म्हणतात परोपदेशन पांडित्यम विठ्ठल. आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे. परोपदेशन पांडित्य म्हणजे काय. 5-7 पोरं खेळत होती. खेळता खेळता त्यांच्याकडून कुत्रं मेलं. मरू नये, मेलं. ते पोरं पळत पळत आले, वडिलांना सांगितलं बाबा कुत्रं मेलं. चांगलं नाही रे, कुत्रं मारणं कुठं चांगलं आहे का, मारू नाही. मेलं बाबा, आता काय खेळता खेळता. बरं त्या पोराच्या वडील पंडितांकडे गेले. त्यांना विचारलं का कुत्रं मेलं आमच्या पोराकडून, काय करावं लागेल. अहो फार वाईट आहे ते. तेच तर माहिती म्हणून तर तुमच्याकडे आलो ना. काय केलं पाहिजे. तुम्ही पंचार्ग विधी केला पाहिजे. म्हणजे 5 यज्ञकुंड, 5 जोडपे, 5 दिवस पूजा, 5-5 किलो गावरान तूप, शेवटच्या दिवशी 5-5 ग्रॅमचं सोन्याचं कुत्रं तुम्ही मला दान केलं पाहिजे. मला म्हणजे त्या बाबांना दान केलं पाहिजे.
त्या पोराचे वडील घरी आले म्हणत बाबू काय लेखा तुला कुत्र मारलं ते बाय बरं आता किती महागात पडून राहिलं ते कुत्र आपल्याला. अरे 25 ग्रॅम सोन्यात पुढे कुत्र असते काय मारलं ते. तो म्हणे कुत्र काही मी एकट्यानं नाही मारलं. तुम्ही ज्यांना सल्ला विचारायला गेले प्राय शेताचा त्यांचंही पोरग खेळत होता आमच्या. अरे मग बाळा आधीच सांगायचं नाही कोणाचे पोराचे वडील त्यांच्याकडे गेले महाराज तुमचंही पोरग होतं खेळत. हा पोरे तूही खेळत होता यांच्यात. तो म्हणे हो बाबा हे पोरा अर्धा तास झाले कुत्र्याला दगड मारत होते. मी ना एकच दगड मारला आणि कुत्र्याचा बजेट बसवला बाबा. दगडच आपला. अरे कुत्र कसं होतं. तो म्हणे काळ होतं कुत्र आणि दगड हाणल्यावर पडलं कसं. ते म्हणे चित्त पडलं. अरे म्हणे मग ठीक आहे. कालम कुत्तम पडलम चित्तम मुलांनी मारलं उत्तम पंडिताच्या पोरांनी मारलं उत्तमात उत्तम उत्तमात उत्तम. काय उत्तमात उत्तम. याच न्यायाला शास्त्रात परोपदेशन पांडित्य न्याय. एक गोष्ट तुम्हाला सांगण्याची म्हणजे ज्याच्या हरिपाटे पाटणे त्याच्या पोरानं कुत्र मारलं तो कुत्र सोन्याचं आणि ज्याच्या शास्त्र पाटे त्याच्या पोरानं कुत्र मारलं तो कुत्र कणकेचं. याला परोपदेशन पांडित्य न्याय म्हणतात. हे ज्ञान या संप्रदायात चालत नाही. या ज्ञानाची व्याख्या ज्ञानोबरायानं शिकवली. कोणी आदिशक्ती मुक्ताबाईंनी ज्या वेळेला सांगितलं की ज्ञानेश्वरी बोलायची तुम्हाला. आदी विवेकाची गोटी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी या ओवीच्या अगोदर एक इतिहास आहे ज्ञानेश्वरीचा आणि तो मुक्ताबाई ज्ञानोबराने एका चरणातून शिकवला. आम्हाला त्या ज्ञानाची गरज आहे. कोणतं. इह परलोकी सुखी 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 शोध ज्ञान ज्याचे मुखी शोध ज्ञान ज्याचे मुखी काठी उघडा ज्ञानेश्वरा काठी उघडा ज्ञानेश्वरा शोध ज्ञान ज्याचे मुखी शोध ज्ञान ज्याचे मुखी काठी उघडा ज्ञानेश्वरा काठी उघडा आदिशक्ती जगन्माता चित्तला मुक्ताबाईच्या आदी प्रकरणातल्या ताटीच्या प्रकरणातलं विचारण आहे. ते म्हणतात ज्ञान हवं पण पूर्णतेला गेलेलं पराकोटीला गेलेलं. त्या भीष्माचार्य शरपंजरी पडलेले पान गेलेले अंगात आणि तिथं धर्मराजा जाऊन विचारताय का हो दान धर्मान राज धर्मान मोक्ष धर्मान विभागशा. हा जो उपदेश आहे हा शरपंजरी पडल्यानंतर केला. युधिष्ठिर्वाच किमेकं दैवतं लोके किं वाक्येकमं परायणम्. अहो सांगा ना आम्हाला काहीतरी उपदेश करा. बोलायला लागले भीष्माचार्य. दान धर्मान राज धर्मान मोक्ष धर्मान विभागशा श्री धर्मान भगवत धर्मान समाज सव्यास योगतः. तुम्ही काम करा. दान धर्म काय राज धर्म काय मोक्ष धर्म काय मोक्ष मार्ग काय तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही पराकोटीच्या ज्ञानाकडे चला. या तुम्हाला रमत असलेल्या ज्ञानात तुम्ही थांबू नका. चला पुढे चला. ज्ञानी कोणालाही वाटतं. 2 फार वेळ कीर्तन करायचं नाही आपल्याला. अगदी वेळेत एक साधारणतः 10 मिनिटांमध्ये सेवा आवरायची. तर महाराजांची माफी मागितली स्वामींची आम्ही कारण आम्हाला पुढेही बहुत करणे आहे. त्यामुळे तुम्हाला अडकून धरत नाही. काय दुसरी माणसाला अपेक्षा असते. एक ज्ञानी झालं पाहिजे. दुसरी अपेक्षा सुखी झालं पाहिजे. कोणालाही असं वाटतं. सुखम सर्वस्मयी रोचते हिताय पुत्रो जनन्ये प्राणनाथंच पत्नी भार्या गोतम पत्ते सत्यम च सती
मध्यम मध्यपाय देवोपी भक्ताय सुखम सर्वस्मयी रोचते हिताय. कोणाला आवडत नाही हो सुख? अरे कीर्तनात बसलेले एखाद्या माणसाला दुःख व्हावं असं वाटतं का? कोणालाच वाटत नाही. प्रत्येक जण सुखाच्या दिशेने प्रवास करतो, प्रत्येक जण ज्ञानाच्या दिशेने प्रवास करतो आणि प्रत्येक व्यक्ती अमर होण्याच्या दिशेने प्रवास करतो. देव जरी असले तरी मग अमर होता येईल का? महाराज म्हटलं होता येत नाही बाबा. तुम्हाला अमर पद मिळणं कठीण आहे. अमृत भेटलं तर तुम्हाला अमृत तुल्य चहा भेटेल. येवलींचा अमृत भेटणार नाही. आम्ही उपासना करू भेटेल चंद्रामृत सुख सेववेल. एखादा प्रयत्नाची पराकाष्ठा करणारा असला तर भेटू नाही जाईल. पण अमृत भेटल्यावर तुम्ही अमर होणार नाही का? अमरामृत पान करीती शेकी तेही मरोनी जाती. जे कथामृत पान करीती ते नागविती कळी काळा. अरे अमृत पिलेल्या सुद्धा अमर झाले नाही तर तुमचं काय? मग अमर होता येईल का हो? महाराज म्हटले त्याकरता तुम्हाला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. तो कोणता प्रयत्न आहे? तो प्रयत्न तुकोबराने या भक्ताच्या पहिल्या चरणात अंतराला संसारा काय मिळेल? मग तुम्हाला अपेक्षित असलेलं फळ मिळेल. अमर पदापर्यंत जाल. पण कधी अनुकरेतो नाही, अनुसरेतो. अनुकरण करू नका, अनुसरणात पडा. अनुसरण या शब्दाचा अर्थ आहे शरणागती. का शरणागती? तुझं वेळ नको ना. तुझ्याशिवाय कोणाला शरण जायचं हे कळालं की अमरपद आपलं वाट पाहतंय. कोणाला दिलं? अरे चांगल्या चांगल्यानं दिलं. तुझे अवतार दानो स्वतंत्र देतान मनसे पात्रा पात्र पै कैवल्यायसे पवित्र जे वैर्या ही दिदले. या 2-4-5 ओव्या ऐका इतकं गोड आहे.
रोज म्हणायला बघूया, कोणाला त्याला देऊ शकतो तर आपलं काय. मोक्षोदुरारा देऊ केर होय परितोई आराधी तुझे पाय म्हणून धाडसी जेत जाय पाय कुजैसा तुवा सनकाधिकाचे निमानी सायुज सौर सुदिदला पुतनी जे विषाची आस्तन पाने मारवाली आगाराजे सुय यागाचाई सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिला ऐशी अपराधिया शिशुपाळा. अरे शिव्या देणारा, ती शिव्या कशा होत्या. कोणी म्हणती वसुदेवाचा, कोणी म्हणती नंदाचा, भावची नाही बापाचा. कारण तुला माहितीये का तुझा बाप कोण आहे. कोणी वसुदेवाचा म्हणतं, कोणी नंदाचा म्हणतं. असं जो बोलला त्याला ऐशी अपराधिया शिशुपाळा आपण पे ठाव दिला गोपाळा. काय उत्तान पादाची बाळा द्रौपदी जाड तो वनाला याची लागी बैसावे पितयाचे उत्संगी चंद्र सूर्य दिका परिसजगी श्लाघू केला. अहो त्याला बापाची मंडी पाहिजे होती ध्रुव बाळाला, पण अढळपदी बाळ बैसवीला ध्रुव. पद देणं हा स्वभावच भगवंताचा आहे. त्यामुळं शरणागती स्वीकारा. हे सगळं पद ज्ञानोबारांकडे लावा. ज्ञानोबारांना विचारा शरणागती कशाला म्हणतात. ज्ञान चक्रवर्ती ज्ञानोबर आहे, पण शरणागतीच्या बाबतीत थांबले नाही मोदी कुठं. थेट आळंदी ते त्र्यंबकेश्वरला गेली शरणागती स्वीकारायला. का कुठं स्वीकारताय शरणागती. ज्ञानोबार म्हटले हे जे सगळं आयुष्यात घडलं आणि एक अपराध तो आहे जो मी गीतार्थ कवळू